मी नम्रता वागळे. महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भरघोस निधी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. करापोटी महाराष्ट्र सरकारला 1 लाख कोटी मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्यासोबत केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 12,500 कोटी मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. यावर्षी 98,000 कोटी 98,306 म्हणजे जवळपास 1 लाख कोटी रुपये हे केंद्र सरकारकडून मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त आपला जो ग्रामीण रस्ते प्रकल्प आहे त्याच्याकरता 378 कोटी, ॲग्री बिझनेस नेटवर्क 167 कोटी, त्यानंतर जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमता वृद्धीसाठी 240 कोटी, मुंबई अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉर 6,103 कोटी, मुंबई मेट्रो 1,702 कोटी, पुणे मेट्रो 517 कोटी, MUTP 3 मुंबई करता 462 कोटी, MMR रिजनमध्ये ग्रीन मोबिलिटी 155 कोटी, महामार्गावर ITS 680 कोटी, असे वेगवेगळे हे प्रकल्प आहेत. म्हणजे अगदी आपण मुंबई पुण्यातल्याही प्रकल्पांचा विचार केला तरी आत्तापर्यंत जे बघितलेले आहेत त्यात 12,500 कोटी रुपये हे या ठिकाणी मिळालेले आहेत. इतर महाराष्ट्रातले देखील मी सांगितलेले आहेत आणि अजून बजेटची फाईन प्रिंट ही आपण त्या ठिकाणी बघतो. केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन अधिक वेगाने धावण्यासाठी भरीव तरतुदी केल्याबद्दल केंद्र सरकारचे त्यांनी आभार मानले. टायर 2 आणि टायर 3 शहरांच्या विकासासाठी 12 लाख कोटींचा निधी मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी केलेल्या तरतुदींपैकी 30,000 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळणार आहेत. यातून गेल्या अनेक वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्र कोकण रेल्वेने जोडण्याचं स्वप्न सत्यात उतरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाच्या कामाला 2027 साली प्रारंभ होणार आहे. कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गासाठी 3,411 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारही आपला हिस्सा तात्काळ देणार असून लवकरच या मार्गाच्या भूसंपादनाला सुरुवात होईल. कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडावं ही गेल्या 40 वर्षांपासूनची मागणी आहे, ती पूर्णत्वाला येणार आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी शनिवारी पार पडला. लोकभवनात अत्यंत साधेपणाने झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. शपथविधीच्या कार्यक्रमानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ आणि क्रीडा व युवक कल्याण अशा खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबईत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचं अभिनंदन केलं. राज्य सरकारने दिलेल्या जागेचा अत्यंत प्रभावी आणि दर्जेदार वापर करण्यात आला आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. अवघ्या 1 वर्षात पूर्ण झालेल्या या इमारतीतील वर्गखोल्या, ऑडिटोरियम आणि प्रशिक्षण सुविधा या सर्व बाबी उच्च दर्जाच्या असून या संकल्पनेमागील नियोजन आणि अंमलबजावणी उल्लेखनीय आहे, असंही त्यांनी नमूद केलं. कायद्याचं औपचारिक शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कार्यपद्धती यातील अंतर कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षण संस्थेची नितांत गरज असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन देशातील इतर राज्यांमध्येही अशा स्वरूपाच्या अकॅडमी उभारल्या जातील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पुढारी न्यूज.